स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। आता वाजले आहेत 5 आणि आम्ही निघालो आहे महाबळेश्वरला जायला। चला मग बघूया किती मजा आणि काय काय करू। चलो लेट्स गो। आई पप्पा सामान वगैरे रेडी आहे, चला आपण निघूया। हाय करा। आपण 5 वाजता घरातून निघालेलो आणि आता वाजले आहेत 7:30। आपण पोहोचलो आहोत खेड शिवापूरला आणि पावसाने आतापासूनच खूप सुरुवात केली आहे। बघूया महाबळेश्वरला पोहोचेपर्यंत किती पाऊस पडतो हे बघा। पोहोचणारच का तू पाऊस? हाय या आहेत माझे मोठे नंदन, त्यांना आम्ही पिक केलं आहे। सगळे इथे पावसाची मजा घेतात। पप्पा पप्पा आता इथे आम्ही थांबलो आहे वाई सुरूर रोडच्या हायवेलाच एक अभिरुची नावाचं हॉटेल आहे, तिकडे नाश्ता करायला। ॲम्बियन्स तर खूप मस्त दिसते, बघूया नाश्ता कसा आहे। आईने इथे खायला स्टार्ट केलंय, चांगला आहे। बघूया आपल्यासाठी आपला उपमा कसा आहे बघूया। काय नाही आवडत अंकिता? पप्पा या इथे बसा। आता आपण पोहोचलो आहोत वेण्णा लेकवर। बघा किती मस्त व्ह्यू आहे हा। ॲक्च्युली इथे बोटिंग आणि हॉर्स रायडिंग पण होतात, पण आम्ही खूपच लवकर पोहोचलेलो त्यामुळे ते सगळं बंद होतं आणि आम्हाला ते काही करता नाही आलं। म्हणून थोड्या वेळ थांबून आम्ही व्ह्यू एन्जॉय केला, थोडे फोटोशूट वगैरे केले आणि नंतर तिथून निघालो। थोडं गरम एसी चालू कर। नको नको गरम नको, बरं आहे। ते समोर हे होतो उमाचं आहे डबका। पप्पा हेल्मेट लावा। हेल्मेट सीट बेल्ट काल बेटीचे लाडू करताना हेल्मेट लावा बोलते। हेल्मेट लावा। आता आम्ही पोहोचलो आहोत क्षेत्र महाबळेश्वरच्या पंचगंगा मंदिर येथे। हे महाबळेश्वरमधील पवित्र स्थानांपैकी एक मंदिर मानले जाते। कोयना, कृष्णा, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 वेगवेगळ्या नद्यांचं पाणी या ठिकाणी येते, म्हणून या मंदिराला पंचगंगा असे म्हटले जाते। आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाव नव्हती, म्हणून मला जास्त काही करता आलं नाही। पंचगंगा मंदिराच्या थोड्याच अंतरावर हे महाबळेश्वर मंदिर आहे। इथे सुद्धा आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटो अलाव नव्हते, म्हणून मी बाहेरचीच थोडी शूटिंग केलेली आहे। बोलले जाते महाबळेश्वर मंदिर सुमारे 800 वर्ष जुने आहे, तर आतील असलेले स्वयंभू शिवलिंग हे हजारो वर्ष जुने आहे। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एकदम स्वच्छ आणि शांत असा होता।
पंचगंगा मंदिर आणि महाबळेश्वर मंदिरानंतर आपण पोचलो आहे कृष्णाई मंदिराच्या इथे. हे मंदिर 1888 मध्ये बांधलेले आहे. कृष्णाई मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित आहे. इथे कृष्णा नदीचे उगमस्थान असल्यामुळे या मंदिराला कृष्णाई मंदिर असे नाव पडलेले आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच मस्त होता. खूपच पाऊस असल्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही आणि आम्ही निघालो घरी. घरी म्हणजेच महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या गावी. खाली बघा. पोचलो आहे आम्ही. पोचलो आम्ही आमच्या गावी.